आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला ना, Instagramला खूपच ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरती हे जे ट्वीट आहे तर मग क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारे जर तुमचा स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण इथे कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तो तुम्हाला काय करायचं आहे, जे आपण फोटोचा तुम्हाला व्हिडिओ हा क्रिएट करायचा तो इथून फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. इथून हा फोटो आपण ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स इथून असेल सिलेक्ट करून अशा प्रकारे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करा आणि तुम्हाला खाली थोडं ते स्क्रोल करू तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.6चा इथून रेशो सिलेक्ट करायचं आहे आणि इथून सिम्पली फोटो इथून परफेक्ट बसून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि 2 बटन ह्या फोटो इथून सेट करायचा. इथून हे झाल्यानंतर इथं मग खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं मग पहिल्यांदा आलं आहे का बघायचं ही टाईमलाईनीला. त्याच्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून ॲड करायचा. हा बीटमा व्हिडिओ आहे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. इथं एक्स्ट्रा कॉलचं एक ऑप्शन मिळेल, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करा. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढं हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा, ठीक आहे. तिथपर्यंत आणल्यानंतर आता सिम्पली आपला हा जो बीट मावडी असेल ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट आपली ते चेंज होते, तर ठीक आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली ते चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करतो तर स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला बीट मॉड्यू आहे ना त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून आपलं जे PNG असेल इथून ॲड करायचं आहे. तर मी काय करतो इथून फोटो आहे ना बीट नॉसचा इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकता की सर्व फोटो आपण बीट नॉसचा इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि क्लिक केल्यानंतर खाली इथं मग ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1चा तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं आपला कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा तो अशा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. हेच 2 इफेक्ट रिपीट करत आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत यायचे रिपीट करत. त्याच्यानंतर 7 सेकंदा तिथला जो फोटो असेल त्या फोटोला कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा आपल्या तरी फोटोचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली 7 सेकंदाच्या पुढचा फोटो त्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. हे जे आपले फर्स्ट फोटो आहे ना त्या सर्वांना इथून सिलेक्ट करायचं आहे 7 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून. सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की 9 सेकंदाच्या मागचा फोटो या सर्व फोटोला आहे ना डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो 9 सेकंदाचा तिथला फोटो असेल त्या फोटो सिम्पली पॉपिंग कॅन्डीचा इथे बॅक सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं, कॉम्बोमधलाच झूम 1चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच बाउन्सी रसचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो तोच इथे बॅक सिलेक्ट करायचा बाउन्सी रसचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो इथून तोच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली ना आउटमधला ब्लॅक होलचा इथे बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे म्हणजेच इथून बघू शकतो 11 सेकंदाचा या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, पहिल्यांदा यायचे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, ह्या इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, ठीक आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा. इथून हा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 7 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंदा तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तर मला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये सेकचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. या पार्टीच्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. इथून हा सिलेक्ट करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 11 सेकंदाच्या पुढं जे पण फोटो असतील 11 सेकंदा तिथला फोटो धरून त्या सर्व फोटोला हे जे इफेक्टची लेंथ असेल ती न्यायची शेवटपर्यंत. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे.
आता पुन्हा आपल्या तिथेच यायचं आहे, हा जो 11 सेकंद आहे तिथला पुढे तिथे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये नंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, ब्लॅक फ्लॅश टूचा इथून स्लाईड करायचा आहे, बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदाच्या पुढंपासून सिम्पली शेवटच्या पुढंपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना, हे तुम्ही बघू शकता की 12 सेकंद आहे तिथला पुढे जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि खाली तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्पीडचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 13 सेकंद आहे तिथला फोटो आहे, त्या फोटोला ठेवायची लेंथ जेवढा फोटो आहे तेवढीच. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथेच यायचं आहे पुन्हा, आणि म्हणजे पुन्हा नाही तिथला आपला हा जो फोटो आहे तिथे यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या बॉडी वेटचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्रॅगमेंट क्लोनचं, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 16 सेकंद तिथला पुढं आहे तेवढीच ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा प्रकारे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.